हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता भेंडीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, इंग्रजी भाषेत भेंडीला लेडीज फिंगर म्हटले जाते. भेंडीचे वानस्पतिक नाव अबेलमोशस एस्कुलेंट्स असे आहे. दोन, भेंडी एक फळभाजी असून शेतामध्ये तसेच घराच्या बागेत या भाजीचे उत्पन्न घेतले जाते. तीन, सामान्यतः लोक भेंडीकडे फक्त भाजीच्या स्वरूपात बघतात. मात्र आदिवासी भागात भेंडीचा उपयोग अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. चार, ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. सकाळ संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए, बी, सी, ई व के आणि कॅल्शियम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुद्धा आढळते. पाच, आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कच्ची भेंडी चावून चावून खाल्ल्यास वीर्य आणि शुक्राणूमध्ये वृद्धी होते. सहा, 5 कापलेल्या भेंड्यांमध्ये लिंबाचा सर अर्धा चमचा, डाळिंब आणि आवळ्याची पानं 5-5 ग्रॅम इत्यादी रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या सामग्रीचे चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून घ्या. दररोज 2 वेळा सलग 7 दिवस याचे सेवन करावे. या उपचाराने कावीळसारखा आजार एका आठवड्यात ठीक होतो. ताप आणि सर्दी खोकल्यावरही हा एक चांगला रामबाण उपाय आहे. 7, मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी भेंडीची अर्ध शिजलेली भाजी खाणे आवश्यक आहे. ताजी हिरवी भेंडी डायबेटीज रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. 8, 50 ग्रॅम भेंडी बारीक कापून 200 मिली पाण्यामध्ये उकळून घेतली जाते. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे शिल्लक राहते तेव्हा आजारी व्यक्तीला पिण्यासाठी दिले जाते. 1 महिना हा काढा नियमित घेतल्यास आराम मिळतो. 9, भेंडीच्या कापलेल्या देठांना पिण्याच्या पाण्यात रात्रभर भिजवून ठेवण्यात येते. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यायले जाते. त्यानंतर उरलेल्या या भेंडीच्या देठांना फेकून द्यावे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा हा एक चांगला उपाय आहे. 10, भेंडीच्या बियांना एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर त्यांना उन्हात वाळवावे. वाळल्यानंतर बिया बारीक कुटून घ्यावे. या बियांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि उत्तम शरीरासाठी हे उपयुक्त ठरते. हे चूर्ण लहान मुलांना खाऊ घातल्याने ते एका टॉनिकप्रमाणे काम करते. 11, भेंडीच्या बियांचे चूर्ण 5 ग्रॅम, विलायची 5 ग्रॅम, दालचिनीच्या सालीचे चूर्ण 3 ग्रॅम आणि काळी मिरची 5 दाणे या सर्वांना एकत्र बारीक करून घ्या. या मिश्रणाला रोज दिवसातून 3 वेळा कोमट पाण्यात टाकून प्यावे. याचा मधुमेहाच्या रुग्णांना चांगला फायदा होतो. 12, भेंडीमध्ये न्यूट्रिशन अधिक प्रमाणात असते. यामधील चिकट पदार्थ अनेक आजारांना दूर करण्यात मदत करतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, आयरन आणि मॅग्नेशियम असते जे ॲनिमिया, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेम दूर ठेवते. 13, भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
14. भेंडीमधील युरेनॉल ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते. यामुळे डायबिटीसमध्ये फायदेशीर ठरतो. 15. भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. भेंडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते. 16. भेंडीमधील आयरनमुळे ब्लडमधील हिमोग्लोबिन वाढते. हे एनिमिया दूर करण्यास मदत करते. 17. भेंडीमधील व्हिटॅमिन के असते, जे महिलांचे जास्त ब्लडिंगची समस्या दूर करते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.